गुन्हेगारीचा विळखा, महासभेत सर्वपक्षीय चिंता, दुहेरी हत्याकांड आणि कायदा सुव्यवस्थेचा पंचनामा, केसरेकर कुटुंबाला महापालिका देणार मदतीचा हात. महापालिका क्षेत्रातील वाढत्या गुन्हेगारीबाबत गुरुवारी झालेल्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. कुपवाड येथील मनीषा आणि मोहन केसरेकर यांच्या दुहेरी हत्याकांडाचा सभेत निषेध करण्यात आला. आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली. दरम्यान महासभेत सांगली, मिरज आणि कुपवाडमधील गुन्हेगारीचा विळखा आणि कायदा सुव्यवस्था यांचा पंचनामा करण्यात आला. कुपवाडमधील मोहन केसरेकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा यांच्यावर आरोपी फरीद शेख यांनी जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेनं शहर हादरले. गुरुवारी महासभेत या हत्याकांडाचा निषेध केला. आरोपीला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीचा ठराव करण्यात आला. नगरसेवक विष्णू माने यांनी म्हटले की केसरेकर कुटुंबियांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात या पतीपत्नीचा मृत्यू झाला. त्यांची दोन्ही मुले उघड्यावर आलेली आहेत. महापालिकेने या कुटुंबाला आर्थिक मदत करावी. नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी महापालिका हद्दीत खून, नशेखोरी, अंमली पदार्थांची तस्करी वाढल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. उपमहापौर गजानन मगदूम यांनी कुपवाडमधील अलिशान कॉलनी आणि विघ्नहर्ता कॉलनी परिसरात यापूर्वी खुनाच्या घटना घडल्याकडे लक्ष वेधले. केसरेकर यांच्या मुलाच्या 12वीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच मुलीच्या लग्नासाठी 1 लाख रुपये देण्याची घोषणा केली. नगरसेविका स्वाती शिंदे यांनी म्हटले की आरोपी शेखने केलेले बेकायदा बांधकाम महापालिकेनं पाडले. त्याबद्दल आयुक्त संजिता महापात्रा, उपायुक्त स्मृती पाटील यांचे विशेष अभिनंदन आहे असंही त्या म्हणाल्या आहेत. विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी आपले 1 महिन्याचे मानधन केसरेकर कुटुंबाला देण्याचं जाहीर केलं आहे. सर्वच नगरसेवकांनी 1 महिन्याचे मानधन देण्याची तयारी दाखवावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. अनेक नगरसेवकांनी महापालिका क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी, वाढती नशेखोरी यावर चिंता व्यक्त केली. पोलीस प्रशासनाने ठोस कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कुपवाड.